जगामध्ये माणसं खरं तर जाऊ द्या पण सरळ सुद्धा बोलत नाहीत। एकदा एका रस्त्याच्या कडेला गाय आणि वासरू थांबलेलं होतं। मी त्याला सहज विचारलं, अरे बाबा ही गाय कोणाची आहे? तो म्हटला, महाराज ही गाय कोणाची आहे हे मला काही माहीत नाही, पण हे वासरू कोणाचं आहे मी सांगू शकतो। मी म्हटलं कोणाचं आहे ते वासरू? तो म्हटला गायचंच आहे, दुसरं कोणाचं आहे? एका जणाला विचारलं, अरे बाबा आम्हाला अमक्या अमक्या गावाला जायचं आहे, हा रस्ता कुठे जातो? तो म्हटला, महाराज हा रस्ता कुठेच जात नाही, तो इथेच आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे ते सांगा। विठ्ठल एकदा कबीर महाराज रस्त्याने चालले होते। चालत असताना मुखामध्ये राम नामाचा जप चालू होता। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 अचानक एक कुत्रा आला आणि कबीर महाराजांच्या मांडीला चावला आणि अगदी रक्त निघू लागलं। चामडी लोळेपर्यंत कुत्रा त्या ठिकाणी सोडायला तयार नाही। लोक धावत आले आणि म्हणाले, अहो महाराज त्या कुत्र्याला हाड तरी म्हणा, परंतु कबीर महाराज शब्दाने पण त्याला हाड म्हणालेत नाहीत। त्यावेळी कबीर महाराज म्हणतात, कुत्ता जाने चमड़ी जाने मुझे क्या लेना देना नहीं है, ते कुत्र जाणो आणि ती चमडी जाणो, मला काय त्याचं घेणं देणं नाही। आणि असे संत कधीही खोटं बोलत नाहीत आणि ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी मधुरावाणी वाटे, 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 मधुरावाणी मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी,
झालेली कीर्तन सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि माझे गुरु श्री अशोक महाराज पुरी यांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 मालेगाव समोर माग म्हणतो का बर पुढे मालेगाव माग समर्थ महाराज तुका म्हणे ओटी तुका म्हणे ओ मधुरवाणी ओटी मधुरवाणी ओटी मधुरवाणी ओटी मधुरवाणी ओटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरवाणी ओटी मधुरवाणी ओटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी ओ कामने भाव पोटी ओ कामने भाव पोटी हे देव कारासाठी हे देव कारासाठी तू कामाने बाब पोनी तू कामाने बाब पोटी मग कारा कारा ते मधुरवाणी ओटी मधुरवाणी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी मधुरावाणी बोटी ओ कामने भाव
बाब पोटी तुका म्हणे बाब पोटी ते उपकारा झाले ते उपकारा झाले. येत्या उपकारासाठी येत्या उपकारासाठी येत्या उपकारासाठी टाळ्या वाजवा एक वेळेस टाळ्या. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोका. ह्या शांत राहा शांत राहा. खडकावरची मुंगशी नाव होतं या गावाला. कुठं असंच की नाव खडकावरची मुंगशी. तर आता ह्या गावाचं नाव श्रीमंत मुक्षी असं होईल बरं का. श्रीमंत म्हणजे परमार्थ श्रीमंत. आधी मिरचीची मुंगशी पुन्हा कांद्याची नाही का. म्हणजे असं टप्पटप्प येतात ना द्राक्षाची आणखीन परत कुठं आणखीन द्राक्ष म्हणजे खूप झालेले आहे. खरोखरच आजचं हे कार्यक्रम ऐकून
त्या स्वर्गामध्ये तात्यांना सुद्धा आता ती टाळ्या वाजत असतील कुठं त्या ठिकाणी बरं का. कुणी कलेक्टर झाला असेल, कुणी वकील झाला असेल, कुणी इंजिनियर झाला असेल, पण ह्यांच्या मायबापाची फजिती तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कलेक्टर आहेत पर पाणी पाजायला मुनिमाच्या हाताने पाणी पाजावं लागलं. कलेक्टर नाही बरं का, लक्षात घ्या तुम्ही. अमेरिकेमध्ये 2 मुलं आहेत. लातूरच्या प्राध्यापकाला म्युन्सिपाल्टीने त्याची माती करावी लागली. ह्याची कारण कोणती आहेत? शुद्ध विजापोटी, फळे रसाळ गोमटी. तुम्ही किती मुलं जन्माला आणली याला किंमत नाही. त्यांनी काय केलं? आज आपले खरे जर आईवडील कोण असतील तर ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, की ज्यांच्यामुळं हरिभजनीये ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. केवढे श्रीमंत आहेत. अहो, 1 अभंग पाठ केला आणि 5 ओव्या जर पाठ केल्या तर ती महाराज 11 हजार रुपये काय काय घेऊन चाललाय. 11 रुपये, 15,000, 21,000. किती वयावर? फक्त 5 ओव्या, एखादा अभंग. तर ती किती श्रीमंत असतील? कोण की ज्यांनी लिहून ठेवले आपल्याकरता सर्व हे, ते किती श्रीमंत असतील नाही का. तर आजच्या कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या घरामध्ये मी 30 वर्षापासून आल्यानंतर तिथंच थांबतो. कुठं? तात्यांची इथं. याचा अर्थ सर्व माझ्यावर प्रेम कमी करतात का? असं नाही. त्याशी एक जुनी म्हण आहे की रांजणाच्या जवळ बसून माणसानं त्याला कोणी पाणी मागते कुणाला. तसं देवळाच्या जवळ घर जर असेल तर आलेली वारकरी कुठे बसतो? तिथंच बसतो ना, तिथंच जातो. लक्षात घ्या. पण एक विशेष सांगायचं झालं, 30 वर्षापासून मी थांबलो, पण मी कधी तात्याली माळ घाला असं म्हणलो नाही बरं का. कधीच नाही म्हटलं मी तुम्ही माळ घाला, तुळशीची माळ घाला. अरे 50 जरी तुळशीच्या माळा घातल्या आणि तुमच्या मनात परिणामच जर नाही झाला तर त्या माळाचा काय उपयोग आहे? टिळी टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी अमंगळ पोटासाठी. माळ हे देखावा नाहीये, माळ शोभेची वस्तू नाही. मी माझ्या जीवनामध्ये लाखावर भक्त महाराष्ट्रामध्ये आहेत, पण गुरुदीक्षा देताना मी कधीही म्हटलं नाही त्यांना की तुम्ही मांसाहार सोडा, तुळशीची माळ घाला. मी असं म्हटलं नाही कधी. का म्हटलं नाही? त्याची कारण आहेत. समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला उभा करायचं, त्याला माळ घालायची, त्याला काहीच म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही आणि होय म्हणता येत नाही. पण त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यावर लादल्यासारखं होतं ते. तरी अंतःकरणातून त्याच्या मनामध्ये आलं पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर एक लक्षात ठेवा की ज्या घराण्यामध्ये माळकरी नसेल, अहो महाराजानं कीर्तन करणं पोरानं ह्याला महत्त्व नाही बरं का. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं याला महत्त्व नाही आहे. पण एखाद्या कुळामध्ये कसलाही परमार्थाचा वारसा नाही आणि त्या परमार्थामध्ये एखादी व्यक्ती जर कीर्तनकार होत असेल तर धन्य माता पिता तयाची आहे. सावता बाबांनी भगवंताला आडविलं, हृदयात धरलं, पण संत महात्म्यांनी त्याचं स्वागत केलं नाही, सावता बाबांचं स्वागत केलं नाहीये. धन्य माता पिता तयाची आहे. तुम्ही कितीही मोठं कार्य करा, त्याचा धन्यवाद गुरुला, आईला, वल्लाला, देवाला मिळतो. तयाचा हरिक वाटे देवा. आज स्टेजवर दिदी उभा राहून किती बोलली, काय बोलली याच्यापेक्षा ती स्टेजवर नारदाच्या गाद्यावर उभा राहिली आणि तुमचं सर्वांचं लक्ष वेधित केलं, हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही किती बोललं ह्याला प्रश्न नाही, लक्षात घ्या. श्री गुरु सारिका असता पाठी राका, इतराचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये एक लहानसं लेकरू जात होतं. लहानसं लेकरू आलं आणि तुकोबरायाला कीर्तन झाल्यानंतर जेवण्याची त्यांची सवय होती. तुकोबरायांच्या पक्तीमध्ये ते बाहेर लेकरू गेलं आणि ते लेकराला सांगितलं, ये बाबा ये, लावून या हात कुरवाळली माता, सांगितली चिंता न करावी. आणि जवळ घेतलं तुकोबरायांनी आणि पुरणपोळीचा नैवेद्य भक्षण करीत असताना त्या मुलानं एकच विचार केला, बाबा
कीर्तन झाल्यावर अशाच पोळ्या असतात का खायला दररोज? तुकोबराय म्हणले अशाच पोळ्या असतात माझ्यासंग दररोज चाल. महिनाभर मुलगा राहिला. एका खेड्यामध्ये तुकोबराय गेले. तिथं वाचक आणि सूचक ग्रंथ सांगत होते, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. थोडंसं आल्यानंतर आपल्याला अहंकार येतो आणि मती त्याची भ्रष्ट होते. एक वाचक आला पण सांगणारा आला नाही, अहंकार झाला त्याला. ते ब्राह्मणानं सांगितलं मी येणार नाहीये. पण तुकोबराने ती बाळ्या नावाचा आणि मुलगा हातात घेतला आणि त्यांनी विचार केला. तुकोबराने सांगितलं का समाज जमला? म्हणजे इथं ग्रंथ वाचक आहे पण सांगणारा येणार गेलाय, त्याला अहंकार झालाय. तुकोबराने हात ठेवला त्या मुलावर आणि ग्रंथावर पाटावर बसवलं. वेद कमी आहे इतका मुलगा बोलू लागला. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. ज्याला अहंकार आला ते डोकावून बघत होतो, कोण सांगतंय ते, बरं का कोण सांगतंय. पण हात कोणाचा होता? श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. श्रीमंत ह्याचा अर्थ काय? श्रीमंती म्हणजे महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार, हजारो वादक, हजारो गायन, ज्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांचं नाव घेऊन मोठं झाले त्याला श्रीमंत म्हणतात. लक्षात घ्या. तसंही मुंगशी आहे, लाडूळ आहे. एक माझी कर्म असणारी गाव आहेत, हे पवित्र गाव आहेत. श्रीमंत किती आहेत? लाडुळ्यामध्ये सप्ताह उभा केला. 2-3 वर्ष सप्ताह जरा थोडासा त्याला गलानी आली आणि बंद पडला. मी म्हटलं देवा, अरे असा एखादा भक्त तयार कर की महाराजांनी सांगितल्यानंतर त्याला खर्च करण्याची ताकद यावी त्याच्याकडे. अहो श्रीमंती बी पाहिजे ना. ही खेळ सोपा नाहीये. ह्याला पैसे बी पाहिजेत, बिगर पैशाचं होत नाही. मग मी हमेशा सांगत कीर्तनामध्ये, तुम्हाला बिगर पैशाचं सप्ताह करायचं का? करायचं का? हातवरी करा. पैसाच नाही लागणार. कुणाला वाटतं बिगर पैसा सप्ताह करावा? पर पक्वजाला पोरगी देऊन टाका. लग्न झालंय का? शितलाच आहे. आणि ऐका, पक्वजाला पोरगी द्या, गायनाचार्याला पोरगी द्या, नाही का? अशा जर आपल्या ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठविती विठोबाचे, आणि असं जर तुम्ही सोयरे जमले तर पैशाची गरज नाही. लक्षात घ्या तुम्ही. आता बाळासाहेबांचा नातू आणि दिदी हे बहीण भावंड आहेत का? कोण आहेत? बहीण भावंड आहेत बघा. म्हणजे बहीण आधी बंधू दोघही कीर्तनकार. आता बाळासाहेब आहेत टाळ घेऊन उभा, परंतु तात्या इथं म्हणजे त्यांचा कमीपणा दिसतो. लक्षात घ्या. याच साठी केला होता अठ्ठास, शेवट जरी सगोड व्हावा. जीवनामध्ये तुमच्या तुम्ही काय मिळविलंय याला किंमत नाही. तुम्ही जी निर्माण केलेली संतान आहे ते संतान, इथं जी लेकरं आहेत ना, हे कीर्तन करतील नाही करतील विषय नाही, पण आई वल्लाला वेगळं ठेवणार नाहीत ही हमी मी घेतो तुमची. लक्षात घ्या तुम्ही. इतक्या लेकरामध्ये ताकद आहे. आणि असा हा सोहळा, मला वाटतं आणखीन एक आपल्या गावचा मुलगा आहे का कीर्तनकार? हे भैया एक आहे. म्हणजे किती झाली ही बी 60 एकर करून जाईल. म्हणजे बहीण भावंडच आहे ते. आणखीन कोण आहे 60? आणखीन अरे मग मला तू कधी म्हणणार? ओळख झाली ना तिकडं दुसऱ्या ठिकाणी ओळख झाली ती म्हणजे मी मुंगशीच आहे, तर इथं काही दिसणं गेला. म्हणजे 4 एक 60 आहे, म्हणजे पावणा बी एक आहे. तुम्हाला काही काळजी करू नका बरं का. म्हणजे एवढे कीर्तनकार या ठिकाणी झाले. बोलत राहिलो मी. आणि 2-3 दिवस वर्ष सप्ताह बंद झाला लाडुळ्यामध्ये. मी भगवंताला सांगितलं, देवा अरे असा कुणीतरी मोठा व्यक्ती करणं की मी सांगितल्यानंतर त्याला सप्ताह सोहळा उभा करावा. तर ज्या घरामध्ये मी गेल्यानंतर अरे माझे पत्रे डोक्याला लागले. ते आज अमोल भैया हित आहेत, आता आलेले तिथं. लक्षात घ्या. एक जी उपजिल्हाधिकारी झालेत आणि एक पोलीस अधिकारी झाले. तुम्ही आणि स्वतंत्र सप्ताह 2 वर्ष स्वतंत्र सप्ताह केला पैसे खर्च करून. लक्षात घ्या. जीवनामध्ये तुम्ही एवढे मोठे बना. अरे महाराजा संकट जर 10 वारकरी आले ना तुमच्या घरीमध्ये तर त्यांचं स्वागत करण्याची तुमच्याकडे कुवत पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. असं चिंतन गेलं. लक्षात घ्या. पण अशा या सोहळ्यामध्ये इतका आनंद झाला की मी जी काही इथं थोडं पेरलंय, आज असं वाटलं की आपल्याला आता ही माळवं कशाला आले? खोडायला आले बरं का. लक्षात घ्या तुम्ही. जीवन एक लक्षात घ्या, ज्यानं आंबा लावला त्याला खायला मिळत नसतं बरं का.
पण मी एक असा भाग्यवान आहे की आंब्याचं झाड लावल्यानंतर मला आंबा चौकायला मिळायला लागला होता. कुठं? लक्षात घ्या, ही खरी किंमत आहे. लक्षात घ्या, आपलं जीवन काय करा, तुम्ही अहंकार येऊ देऊ नका, मोठे बना. मी माझ्या जीवनामध्ये अहंकाराला शिवलं नाही, कधी शिवलं नाही. लाडोळं असेल, मुंगशी असेल, शिवाराच्या आत पाऊल टाकला की मी माझी महाराज की विसरून जातो मी. बरं का? लक्षात घ्या, मी कधी देखाव करत नाही. मी रट्टेत बसतो, कुठेही बसतो, मला कुठलं गादीची गरज लागत नाही, काही नाही. का? जीवन आपलं पवित्र करा. अरे तुम्हीच मला हत्तीवर बसविलं, हत्तीवर माझी मिरवणूक काढली, तरी मी त्या रट्टेवर बसतो. माझ्या पोशाखात बदल नाही कुठला काय. लक्षात घ्या तुम्ही, हे का बोलतो मी असं का सांगू लागलो तुम्हाला की ह्या गावाला पवित्र गाव आहे. लहानापासून वृद्धापर्यंत चांगली लोक आहेत ह्या गावामध्ये. लक्षात घ्या, तर जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नका. असा सोहळा किती वाजवलं त्या भयानं. हाय का इथं ते उभा? तिकडे गेला कुठं? इथं आहे का? इकडे एक जरा माणसात, इकडे माणसात, इकडे माझ्या इकडे, इकडे इकडे लाडोळ्यामध्ये बघा. आज शिक्षकांना म्हणजे हमी दिली आहे कुठं? बरं का? इतकं सुंदर वाजविलं, याच्याबद्दल टाळ्या वाजवा सर्वजणांनी. बरं का? संस्थेचा विद्यार्थी, संस्थेचा विद्यार्थी आहे तो. बरं का? संस्थेचाच विद्यार्थी आहे. आपल्या पिंटू महाराजांच्या संस्थेतला विद्यार्थी आहे. महागातल्या 10-12 दिवसामध्ये तुम्ही आलता ना तिथं, ह्याला किती सुंदर वाजवलं निंबळकला. आणि विशेष म्हणजे पिंटू महाराजांची मुलगी या ठिकाणी उपस्थित आहे. अरे केवढा सोहळा, अमुक्य सोहळा हा. लक्षात घ्या तुम्ही की आपल्या जीवनामध्ये घरातली बापानं टाळ घेऊन उभं राहावं आणि आजोबांनी टाळ घेऊन उभं राहावं, नातोनी कीर्तन करावं आणि गुरु महाराज इथं बैसून ऐकावं, म्हणजे माझं भाग्य. लक्षात घ्या तुम्ही सर्व. बरं का? आणि पुनश्च एक वेळ सर्वाला आज या ठिकाणी लाडूचे विशेषकांत वगैरे आमचे संदेहित आलेले आहेत भजनी मंडळ. आणि भैयाचा परिचय तुमचा? सर्जापूरचे आहेत तुम्ही दोघं बी? सर्जापूरचे आहेत ना? मी इथलाच आहे. आपले हे साठे महाराज. बरं. आणि हे सर्जापूरचे हे आहेत. पुन्हा परत मग हमेशा माझी भेट घे बरं का, म्हणजे मी संगती होणार नाही. लक्षात घ्या, पुन्हा एक सर्वांना मी आशीर्वाद देतो. आणि ही जी सेवा आहे आज खात्री बसली की आता सोहळा आपला झाल्यानंतर 5-6 दिवसांना आपली दिंडी निघते आहे. बरं का? तर सर्व रस्त्याचे कीर्तन दिदेचे होतील. बरं का? लक्षात घ्या तुम्ही, पूर्ण कीर्तन आणि सुंदर अशा प्रकारे दर्शक आणि सहकार्य. आमचा भैयाचं नाव काय? समर्थ महाराज. समर्थ महाराज. आणि बहिणीच्या पाठीमागे उभा राहून आणि ते सुद्धा सोहळ्यामध्ये आनंद लुटतील. लक्षात घ्या, आणि ह्याचा सर्वांनी आनंद लुटावा. प्रत्येक घरातून एक एक व्यक्ती निघावं ह्या ठिकाणी. माझं हो का एक जीवन सांगतो तुम्हाला. तुम्हाला जसं वाटतं ना माझा मुलगा कलेक्टर व्हावा, वकील व्हावा, बंगला व्हावा, 10 एकर शेती व्हावी, तुम्हाला समाधान मिळतं. माझं बी तसंच आहे. सप्ता मोठा व्हावा, दिंडी निघावी, दिंडीमध्ये भरपूर लोक असावीत, ही माझा संसार आहे. लक्षात घ्या तुम्ही, हा संसार मोठा करण्यापायी हाच आटास आहे. एवढं मुंगशी पवित्र गाव एवढं मोठं होईल ना, इतकं मोठं होईल की कीर्तनकाराची मुंगशी म्हणून प्रसिद्ध होईल एका दिवस. सांगता येत नाही. लक्षात घ्या तुम्ही, असे एक प्रश्न होतील का आपल्याला? सांगता येत नाही काय. आता तर झाले, तर 2-4 झालेच की. लक्षात घ्या, 4 तर झालेच. 4 आणि किती 7? 3 झाले की सप्ताह झाला की. यांचे कीर्तन गुरुवारांचं कार्याचं कीर्तन नाही का. वाजवायला एक जण झाला की विषय मिटला. लक्षात घ्या की आमचा पिंटू महाराज झाला की सहकार्य करायला येतील इथं. लक्षात घ्या. भैया आता कीर्तन वाजवू लागलाय. बरं का? चांगला आहे विषय, आनंद आहे समजा. बरं का? भावनेच्या भरामध्ये मी भावना प्रधान मी कधी होत नाही. बरं का? लक्षात घ्या. काय होत आहे, कुणाची नावं घेतली की एखाद्या व्यक्तीला वाटतं की महाराजांनी माझं काही नाव काही घेतलं नाही. लक्षात घ्या. आमच्याच गावात एक प्रसंग असा झाला, दररोज लवकर येत होतं, ती दररोज येत लवकर होतं आणि काली दिवशी संध्याच्या मागून आलो. अरे म्हणलं दररोज लवकर येत होता काय? म्हणला महाराज ज्याचं नाव घेत आहे ती मागून येते आणि ज्याचं नाव घेत नाही ती आधी येते. मग त्याच्यापेक्षा मी म्हणून आलो मागून. कुठं? लक्षात घ्या, ही स्टेज आहे. तुम्ही समजू नका ही स्टेज किती आहे ते. दिदी हिथं उभं राहून बोलली आहे. काही जणांना वाटत असेल काय फरक बसला बोलली अस. अरे नाही, हिथं ये. कुठं? हिथं येऊन बघ. परवा ही स्टेज किती आहे. शब्द जी पकडला तो येत नसतो, दुसराच येत असतो. बरं का? लक्षात घ्या, ही सामान्य नाही गादी. शब्द ही पवित्र आहे. 1,00,000 शब्द फकाफका टाकावं लागतात तेव्हा एखादा शब्द येत असतो. 1,000 थापा किती कुणाला मला नाही बरं का. 1,000 थापा टाकाव्या तेव्हा एखादी थाप चांगली बसते. 1,00,000 सोर गावा लागते तेव्हा एक सोर हातात येत असतो. बरं का?
ही तवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. बोलताना सोपं वाटतं, हिथं बोलल्यानंतर तिसरंच येत असते बरं का. आता परवा माझ्याकडे एक विषय कीर्तन झालं एक पोरगा आलं तरणबाण माझ्याकडे आलं आणि मला म्हणलं महाराज अहो, किती बोलला चांगलं तुम्ही, 2 गोष्टी मला बोलू द्या तुमच्या पायी. म्हणलं बोल बाबा, चांगलं बोल, मस्त बोल. मला महाराज सुंदर कीर्तन झालं. आजचे संयोजक सप्तेचे अन्नदाते गावकरी व माझ्या मार्फत तुम्हाला श्रद्धांजली वाहतो. म्हणलं ती कुठे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे बोलायचं एक करतोय का असं नाही, लक्षात घ्या. जे बोलायचं ते येतच नाही. आता भाऊचा मुलगा आहे, किती सुंदर कथा सांगतो ते. कल्याण किती सुंदर कथा सांगतात. म्हणजे ही मुंशी अशी हरिभजनी चुकविला लाग कळी काळाचा बरं का. पुनश्च आणखीन मी पुन्हा नाव घेतो पिंटूचं महाराजांचं, की आज मी जसं इकडं 10-12 वर्षापासून प्रत्येक सप्त्याला सहकार्य करते हे बरं का. अरे येतात आर्तस्य पुरुषोद असा हा, आर्तशिवाय तर काहीच होत नाही. लक्ष द्या तुम्ही, अर्थ द्यावाच लागतो बरं का. परंतु सहकार्य करणं सुद्धा आणि तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवट, आपुलाले चित्त शुद्ध करा. पुनश्च एक वेळेस आजपर्यंत टाळकऱ्या करता, गाणाऱ्या करता, वाजविण्याकरता टाळ्या वाजविल्या तुम्ही, वाजविल्या की नाही. पण आता तुम्ही 2 तास झालं दिदीचं कीर्तन ऐकलंय, सुंदर ऐकलं. याच्याबद्दल सर्व टाळकरीला विनंती करतो, सर्व टाळकरीनी यांच्याकरता टाळ्या वाजवा एक वेळेस. वा वा वा. म्हणजे तुम्हाला आनंद मिळावा, तुम्हाला आनंद भोगावा बरं का. एवढंच 1-2 शब्द अर्पण करतो आणि पुढची रेषा कल्याण सांगतो. आजचे कीर्तनकाराचे धनदाते आहेत बिभीषण श्रीपती कुरुण. उद्याचे दैनंदिन कार्यक्रम अशा प्रकारे उद्या हनुमान महाराज मोरे यांचा सर्व प्रवचन होणार आहे. आपले असणारे वारकरी शिक्षण संस्था स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिंटू महाराज यांचे असणारे हरिकीर्तन होणार आहे. उद्याचा असणारं नाश्ता अरुण आपाराव साठे यांचा आहे. उद्याची दुपारची पंगत नेताजी विद्याधर कुरुण यांची आहे. उद्या सायंकाळची पंगत नामदेव देवराज साठे यांची आहे. आणि आजचा हरिजागर असणारा काटी लाडोळी जवळगाव हातीज आणि उपस्थित भजनी मंडळ यांचा हरिजागर होणार आहे. तसेच त्या अखंड हरिनाम सप्त्याला 7 दिवस जार पाणी सौजन्य असणारं आपले तानाजी कुरुण किंवा चांगदेव कुरुण यांचं असणारं जार पाणी सौजन्य आहे. तसंच 7 दिवसाचा चहा पाणी आहे ते असणारे प्रदीप भगवान पाटील यांचं चहा पाणी आहे. आणि आपले असणारे जे पॉम्पलेट छापले आहे पत्रिका आपण म्हणतो असणारी पत्रिका सप्ताहाची पत्रिका, त्या सप्ताहाच्या पत्रिकेचं सौजन्य किसान ट्रेडिंग कंपनी म्हणजे असणारे राजकुमार शशिकांत साठे यांचं सौजन्य आहे. यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. सर्वांनीच असणारं सहकार्य केलं आहे, तसंच इथनं पुढे सहकार्य व्हावं. आणि काल सांगितलं की थोडी देणगी असणारी जमा झाली, तसेच असणारे आर्थिक असणारे उद्याही 4-3 दिवस आता उरलेले आहेत. लोकांची न वाट पाहता आपल्याहून लवकर येऊन असणारी देणगी जमा करावी मदतकर करून यांच्याकडे. एवढे बोलून मी असणारे 2 शब्द संपव